विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज सीईटी एक्झामची रिॲलिटी सांगणार आहे. लक्षात घ्या. खरोखर रिॲलिटी. एक लक्षात घ्या, 10वी ला 95% मार्क आहेत, 98% मार्क आहेत, 96% मार्क आहेत. पण सीईटी मध्ये फेल्युअर येतंय. सीईटी मध्ये फेल्युअर येतंय. इतक्या ब्रिलियंट विद्यार्थ्याला काय येतंय? सगळ्या गोष्टी मी बोलणार आहे तुमच्याबरोबर, सगळ्या गोष्टी. ही चूक आपली आहे. आपली चूक आहे लक्षात घ्या. काय होतंय माहितीये का? की योग्य ट्रॅक मिळत नाहीये तुम्हाला. कुठल्या वेळेस कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजत नाही आणि इतकी सोपी एक्झाम. चला पहिला सीईटी बद्दल बोलूया आपण आणि त्यानंतर प्लॅन डिस्कस करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नीट लक्ष द्या. 21, 23, 24, 25 क्वेश्चन फिक्स आहेत रे सीईटीतले हेच मला सांगायचंय. मग मला तुम्हाला सांगायचंय जेईई मध्ये तसं पॉसिबल आहे का? नाही. अरे जेईई मध्ये कुठला क्वेश्चन रिपीट झाला तर ते एकदम काय म्हणूया आपण अगदी म्हणूया ना लॉटरी म्हणूया आपण. पण सीईटी तसं नाहीये. आणि ग्रीन केमिस्ट्री किती सोपा टॉपिक आहे आणि प्रत्येक प्रश्न रिपीट आहे. 21 चा 25 ला आलाय. 21 ला 22 ला नाही आला पण 23, 24, 25, 23, 24, 23 आता 24 चा 25 ला येऊ शकतोय ना. मेन मुद्दा काय आहे लक्षात घ्या. मेन पॉइंट म्हणूया आपण तुमच्या लक्षात येतंय का, की सीईटी एक्झाम मध्ये कोणताही प्रश्न आपल्या क्रॅश कोर्सचा बाहेरचा नाही येणार. सगळं आपण घेतलंय. मग मला सांगा सगळ्यांचा रिझल्ट चांगला का लागत नाही? आपल्याला या रिअॅलिटी बद्दल डिस्कशन करायचंय. चुकतंय कुठं तुमचं माहिती आहे का? सांगतोय, की तुम्ही काय करता माहिती आहे का? तुम्ही डायरेक्टली एमसीक्यूवर जंप मारताय. नाही चालणार. तुम्हाला अगोदर थिअरी क्वेशन आला पाहिजे होता लक्षात घ्या. आता ठीक आहे तुम्ही म्हणाल, "सर आता महिना 2 महिना उरलाय. तुम्ही आम्हाला परत लावताय सगळं करायला." पण रिअॅलिटी सांगतो. फिजिक्स करायचंय, फॉर्म्युला लिस्ट तयार आहे का? त्या फॉर्म्युल्याच्या सगळ्या टर्म्स तुम्हाला येतायत का? बरं हे झाल्यानंतर तुम्हाला पुस्तकातले न्यूमेरिकल जमतायत का? ते जमल्यानंतर तुम्ही पी-वाय-क्यूज घेतले पाहिजेत सीईटीतले प्रश्न. डायरेक्टली नाही चालणार. बरं केमिस्ट्री नाही बाळांनो, केमिस्ट्री नाही. बघा फिजिक्स बघा एसी सर्किट म्हणूया आपण. 19-20 चा प्रश्न 25 ला आला. हे बघा 22, 23, 24, 25 एकसारखे प्रश्न आहेत. फार थोडे प्रश्न मी सिलेक्ट केलेत. पण 25 ला नवीन काय नाहीच आहे. जे झाले तेच आहे. शॉकिंग सांगतो. लास्ट एका व्हिडिओमध्ये दाखवलंय. आपल्या एसी सर्किटमध्ये जे पुस्तकात एमसीक्यूज आहेत ना, ॲज इट इज एकदा, दोनदा नाही, 3-3 वेळा परीक्षेत रिपीट झालेत. मग कळालं तुम्हाला? सीईटी सारख्या एक्झाममध्ये अगोदर आता मी तुम्हाला सांगतो. पालक बरेचसे हा व्हिडिओ बघतायत. ओके. मग मी तुम्हाला सांगतो, की सीईटीच्या एक्झाममध्ये आपल्या मुलांचा स्कोर चांगला होणारच. जर त्यांनी सिस्टमॅटिकली अभ्यास केला तर इथून पुढं. आता आज मी तुम्हाला सांगतो आज 5 तारीख आहे. बरोबर आहे ना? आज 5 तारीख आहे ना? मग मी तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्यातला 5 तारीख आहे. जानेवारी पूर्ण अख्खा महिना आहे. अरे या महिन्यात तरी मुलांना बोर्डची तयारी प्रॉपर करू दे. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करा पुस्तकातले. ते पण ॲज इट इज परीक्षेत आलेले आहेत. मी मगाशीच बोललो ना. मग मला काय म्हणायचंय, की पुढच्या 3 आठवड्यामध्ये जर फिजिक्सला 7 दिवस दिले, केमिस्ट्रीला 7 दिवस आणि मॅथ्सला 7 दिवस. याचा अर्थ 7चे 7 दिवस फिजिक्स करा असं पण नाहीये. रोज तुम्ही 3 विषयाला वेळ द्या. आणखीन एक महत्त्वाची रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला. आयटी जिओग्राफी आहे ना, पैकीचे पैकी मार्क मला पाहिजेत. त्याला वेळ दिलाच पाहिजे तुम्ही. जिओग्राफीत पाहिजेत मला पैकीचे पैकी मार्क. दुसरी महत्त्वाची गोष्ट सीएस असेल, तुम्ही त्याचा थिअरीचा अभ्यास कराच बाळांनो, ओके. इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास करा. ते तुमचं पर्सेंटेज इन्क्रीज करणार आहेत. तुम्हाला वाटेल सर ग्रुपमध्ये कुठे ते ॲड होतायत. तर ओव्हरऑल क्रायटेरिया पण असतो बाळांनो लक्षात घ्या. मग मला सांगा, या सीईटी सारख्या एक्झाममध्ये मला 100 पर्सेंटाइल पाहिजेत. तर मी आत्तापासून केलं तर होईल का? होणार ना. नक्की होणार आहे. मला एक तुम्हाला सांगायचं आहे बरं का, तुमची चूक तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी बऱ्याच मुलांशी असं बोललोय. ओके. कोर्स पर्चेस केलाय. ओके. एमसीक्यू सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. आणि म्हणतोय काय माहितीये का मुलगा, "सर फिजिक्स तुम्ही समजावून सांगताय तेवढं मला कळतंय की, पण जेव्हा मी स्वतःहून करायला जातोय, मला जमत नाही." आहे ना तुमचा पण हाच प्रॉब्लेम सांगा बघू, की तुमचं शिकवलेलं कळतंय की मला नो डाउट कळतंय, पण जेव्हा मी स्वतःहून करायला जातोय, नाही जमत. अरे नाही जमणार. सिरियसली कुणाला जमत नाहीये. त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते. पण इथंच हार मानता तुम्ही. एक रिव्हिजन अजून करणं गरजेचं आहे. ते होत नाहीये तुमच्याकडून. हा मोठा प्रॉब्लेम आहे फिजिक्सचा. जाऊ दे, पण यावेळेस मी तुम्हाला सांगतो फिजिक्समध्ये मी मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना माहिती आहे, की मी माझा सब्जेक्ट चेंज केलाय. म्हणजे माझा आवडता सब्जेक्ट आता फिजिक्स आहे. होय, फिजिक्स आहे. इतकं इंटरेस्टिंग वाटतं ना फिजिक्स, कारण मला कळालंय तुमचं घ्यायचंय कसं ते. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की आता बघा, मी तुम्हाला हेल्प कशी करणार आहे ते अगोदरच सांगतो. आज आमच्या क्लासमध्ये केमिस्ट्रीचा पेपर झाला. मी माझ्या WhatsApp ग्रुपवर, Telegram ग्रुपवर आता अपलोड करतोय किंवा अगोदर कालच आम्ही अपलोड केलेला आहे. तुम्ही तो चेक करा. ओके. आता इथून पुढे 8 दिवसानंतर मला फिजिक्स घ्यायचंय. मग मी आता टॉपिक वाईज ओके, मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. टॉपिक वाईज रिव्हिजन लेक्चर्स ओके, फॉर्म्युला रिव्हिजन लेक्चर्स हे मी अपलोड करणार आहे.
ॲप्लिकेशनवरती अपलोड करणार आहे लक्षात घ्या. म्हणजे काय होणार आहे, की मला माहिती आहे इथून पुढे हजारो मुलं क्रॅश कोर्स घेतात. ओके, घेतात. मग अशा वेळेस मला माहिती आहे, चला ठीक आहे शून्यातून सुरुवात करायची आहे ना, चला नेक्स्ट टार्गेट आपण तसंच ठेवूया रोटेशनल डायनामिक्स. फॉर्म्युला तर रिवाईज करून घ्यायचे ना मला, मी घेईन ना. इतकं डिटेल होणार आहे ना, इतकं बेस्ट होणार आहे ना, पण तुम्हाला एवढं करायचं आहे बरं का, की फॉर्म्युला रिवाईज केल्यानंतर पुस्तकातले प्रॉब्लेम अगोदर सॉल्व्ह करायचे. ओके. मग बोर्डमध्ये आलेले पी-वाय-क्यूज बघायचे. काही वेगळे नसतात. तेच ॲज इट इज असतात. कॉन्फिडन्स वाढला, की मग आपल्या क्रॅश कोर्सचं ते लेक्चर बघायचं. ओके. एक लक्षात घ्या, मेमध्ये एक्झाम आहे. एप्रिलमध्ये पण एक्झाम आहे. पुष्कळ वेळ आहे. 2 अटेम्प्ट आहेत लक्षात घ्या. मला माहिती आहे यावेळेस एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट असणार आहे सगळ्यांचा. जी मुलं अभ्यास करतात अशा सगळ्या मुलांचा रिझल्ट चांगलाच लागणार आहे. मग आता काळजी कशाला करताय? ओके. नेक्स्ट लेक्चरची वाट बघाच. ओके. फक्त मी काय करेन, YouTubeवर डिक्लेअर करेन बरं का, की ॲपवर तुम्हाला कुठल्या सेक्शनमध्ये जाऊन काय करायचं. व्हिजन बॅचमध्ये सगळे लेक्चर्स अपलोड असतील आणि बोर्डची एक्झाम होईपर्यंत मी ते लेक्चर सगळ्यांसाठी फ्री ठेवणार आहे. ओके. फॉर्म्युला रिव्हिजन सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. ओके. आणि काय करायचंय, रोज 2-2 टॉपिक घेऊया ना आपण. भारी होईल रे! एक्स्ट्राऑर्डिनरी होणार लक्षात घ्या. आणि एक समजून घ्या, की सीईटी एक्झाममध्ये क्वेशन्स रिपीट होतात. पण आता हा जो अभ्यास करायचा असेल, त्यासाठी तुम्हाला ग्रीन केमिस्ट्रीमध्ये एक टेबल आहे. त्यात एक्स-ई-एम बद्दल दिलंय, एफ-टी-आय फोरियर ट्रान्सफॉर्म. ओके. एस-ई-एम-आय, यू-व्ही आहे. याचे तुम्हाला युजेस, त्याचे काय ते ॲप्लिकेशन्स मन लावून करावं लागेल. हे सगळे सेक्शन तेच आहेत. बरं, हे तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या. ओके, हे जे आहेत ना, प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री सोपे प्रश्न आहेत. मग मला सांगा, ग्रीन केमिस्ट्री जर मी परफेक्ट केलं, एसी केलं तर ई पण होणारच आहे रे बाळांनो. ई-एम-आय, तुम्हाला जमणारच आहे. काही अवघड नाहीये. मग आता कळालंय तुम्हाला, की आपण आता पेटून उठलोय. आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहेत. ओके. आणि लवकरच आपण त्याचा टॉपिक वाईज आपण काय करतोय, फॉर्म्युला सीरीज स्टार्ट करतोय ॲप्लिकेशनवर. तुम्ही नक्की बघा. फ्री लेक्चर्स असणार आहेत. ऑल द बेस्ट.